नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. भारतीय संस्कृतीमध्ये अमावस्येचा दिवस अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महत्त्वाचा मानला जातो. वर्षभरातील अमावस्यांमध्ये पौष अमावस्येला एक विशेष स्थान आहे. चंद्राचा अभाव असूनही हा दिवस नवीन सुरुवात आणि आत्मशुद्धीचे प्रतीक आहे. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी केलेली पूजा, उपवास आणि दान व्यक्तीच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणतात. सनातन परंपरेत पौष अमावस्या आपल्या जीवनाला नवीन दिशा देण्यासाठी सर्वोत्तम वेळ मानला जातो. पौष अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात. हा दिवस पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी अत्यंत शुभ मानला गेला आहे. मान्यता आहे की या दिवशी पवित्र नद्यांमध्ये आणि तीर्थक्षेत्री स्नान केल्याने व्यक्ती आपल्या पापांपासून मुक्त होतो. पौष महिन्यात सूर्यपूजेचे विशेष महत्त्व आहे. भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करून त्यांचे आभार मानावेत आणि आशीर्वाद मिळवावा. मौनी अमावस्या प्रामुख्याने भगवान शिव, भगवान विष्णू आणि सूर्यदेवाला समर्पित आहे. वर्षभरातील अमावस्यांमध्ये पौष अमावस्येला एक विशेष स्थान आहे. त्यामुळे या महिन्यात येणारी अमावस्या तिथी देखील खूप शुभ मानली जाते. अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते. तसेच या दिवशी आपल्या पितरांची देखील सेवा, उपासना जी आहे तर ती केली जाते. मौनी अमावस्येचा हा दिवस पवित्र नद्यांमध्ये स्नानासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी जर पवित्र गंगेवरती स्नान केले तर आपले सर्व वाईट कर्म, पापांचा नाश होऊन प्रखर पितृदोष देखील दूर होत असतो. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा एक उपाय पाहणार आहोत. उद्या मौनी अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. यामुळे आपल्या घरातील 100 पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल. आपले कितीही मोठे कर्ज असले तर त्या कर्जातून मुक्ती होईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी रात्रंदिवस प्रगती होईल. साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल, कारण अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला देखील समर्पित असते. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे आणि ती कोणत्या वेळेत करायची आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. तर हा उपाय तुम्ही रविवारी 18 जानेवारी रोजी दिवसभरामध्ये कधीही करू शकता, कारण संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही अमावस्या तिथी असणार आहे. त्यामुळे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल, वेळ भेटेल, तेव्हा ही एक वस्तू आहे तर ती तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ ठेवायची आहे. पिंपळाच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. पिंपळ हे एक पवित्र वृक्ष मानले जाते. पिंपळ हे माता लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते आणि अमावस्येच्या दिवशी खास करून पिंपळ वृक्षाची पूजा आवर्जून केली जाते. अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची देखील खास करून पूजा केली जाते, कारण आपण दिवाळी जेव्हा लक्ष्मीपूजन करत असतो तेव्हा तो दिवस देखील अमावस्येचा असतो. यामुळे सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होत असते. अमावस्येच्या दिवशी आपण शनिदेवाची पूजा करत असतो, तसेच विष्णू देवाची देखील पूजा करत असतो आणि आपल्या पितरांची देखील पूजा करत असतो. आणि या एकाच झाडामध्ये हे सर्व देवी देवता जे आहेत तर ते वास करत असतात. पिंपळाच्या झाडावर शनिदेवाचा देखील वास असतो असे मानले जाते की या दिवशी आपण या झाडाची पूजा केली तर शनिदेवाची वक्री दृष्टी आपल्यावरती पडत नाही आणि शनिदेव आपल्यावरती प्रसन्न राहतात. तसेच या पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णूंचे स्वरूप रूप मानले गेले आहे. या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू, खोडात भगवान शिव आणि फांद्यांमध्ये ब्रह्मा. त्यामुळे या झाडाची पूजा केली तर त्यांचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात. तसेच माता लक्ष्मी या झाडांच्या पानांमध्ये वास करत असते. तसेच या झाडांमध्ये आपल्या पितरांचा देखील वास असतो. म्हणून या झाडाची पूजा केल्याने आपले पितृ देखील प्रसन्न होतात आणि आपली प्रखर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळत असते. आणि म्हणून जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी इतर कुठल्याही सेवा, उपाय केले नाही आणि फक्त या पिंपळ वृक्षाची जर पूजा केली तर तुमच्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात. जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. घरामध्ये नेहमी पैशांची चणचण जाणवते. पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही. आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही. आपल्या मुलाबाळांची प्रगती होत नाही. घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे होत असतात. घरातील मुलं हट्टीपणा करत असतात. आपला उद्योग, व्यवसाय जो आहे तर तो चांगला चालत नाही किंवा घरामध्ये
कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही. आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग बंद झाले असतील आणि जर पैसे येत असेल तर आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नसेल, म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणाने तो आपल्या घरामधून बाहेर जात असेल, म्हणजे ज्या ठिकाणी आपण 100 रुपये कमवतो त्या ठिकाणी जर आपले 500 ते 1000 रुपये खर्च होत असतील, म्हणजेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर नाही. घरामध्ये लक्ष्मी असणे म्हणजे फक्त पैसाच असणे असे नाही, तर घरातील व्यक्तींमध्ये एकोपा असणे, घरातील व्यक्तींमध्ये प्रेम असणे, म्हणजे अशा घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात राहत असते. म्हणजेच आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकून राहत असतो आणि तो वाढत असतो. आणि या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये नसतील, घरामध्ये सुख शांती समृद्धी ही देखील टिकत नाही. आणि म्हणून जर तुम्ही अमावस्येला ही एक वस्तू जर पिंपळाच्या झाडाला अर्पण केली तर तुमच्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील. तुमच्या घराची, मुलांची, पतीची रात्रंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होईल. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला रविवारी सकाळी अमावस्येला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे, आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे, धूप दीप अगरबत्ती लावून आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे तांब्याचा कलश नसेल तर स्टीलचा तांब्या घेतला तरी देखील चालेल आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध, थोडीशी हळद आणि जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, नसेल तर काही हरकत नाही. यानंतर त्यामध्ये आपल्याला एक गुळाचा खडा देखील टाकायचा आहे. यानंतर आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यासाठी आपल्याला त्या दिव्यामध्ये जर तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर आवर्जून तिळाचं किंवा मोहरीचं तेल घाला आणि या दोन्हींपैकी जर तुमच्याकडे कोणतंही तेल नसेल तर तुम्ही जे दिव्यासाठी तेल वापरता ते तेल घालू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत किंवा थोडीशी मोहरी टाकायची आहे. यानंतर तुम्हाला सप्तधान्य घ्यायचं आहे. एका वाटीमध्ये सप्तधान्यामध्ये तुम्ही गहू, ज्वारी, बाजरी, मूग, तांदूळ, चना डाळ, मसूर डाळ जे काही सप्तधान्य आहे तर ते तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे. यानंतर हे सप्तधान्य जे आहे तर ते आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. खास करून आपल्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती आहे, सतत त्या व्यक्तीला दवाखाना चालू आहे, त्यामुळे सतत ती व्यक्ती चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला हे सप्तधान्य जे आहे तर ते उतरवून घ्यायचं आहे आणि घरातील मुलांवरून सुद्धा उतरवून घ्यायचं आहे. यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. यानंतर या झाडाला आपल्याला गुळ मिश्रित जे जल आहे तर ते अर्पण करायचं आहे. जल अर्पण केल्यानंतर सप्तधान्य जे आहे तर ते आपण आपल्या घरातील सदस्यावरून उतरवून घेतलेलं आहे. तर ते सप्तधान्य या पिंपळाच्या झाडाच्या मुळापाशी तुम्हाला अर्पण करायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या पितरांचे नामस्मरण करायचं आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला नामस्मरण करायचं आहे आणि 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आणि दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी, तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. तसेच माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्यासाठी आमंत्रण द्यायचं आहे, मनोभावे प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या काही वस्तू आहेत तर त्या पिंपळाच्या झाडाला आवर्जून मौनी अमावस्येला अर्पण करायच्या आहेत. जर तुम्ही या वस्तू मनोभावे अर्पण केल्या तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, संकट, अडचणी आणि 100 पिढ्यांचा पितृदोष हा दूर होईल. ही सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला पिंपळाची 11 पानं आणायची आहेत. खाली गळून पडलेली असतील तर ती देखील तुम्ही घेऊ शकता, नसेल तर मग तुम्ही पिंपळाची 11 पानं तोडून आणू शकता. पण ही पानं तुम्ही कशासाठी तोडत आहात तसं तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाला सांगून त्या वृक्षाची 11 पानं तोडून आणायची आहेत. त्याची एक माळ बनवायची आहे आणि ही माळ तुम्हाला मारुतीला अर्पण करायची आहे. या दिवशी मारुतीला ज्या प्रकारे आपण रुईच्या पानांची माळ अर्पण करतो त्याचप्रमाणे पिंपळाच्या पानांची देखील माळ अर्पण केली जाते. जर या दिवशी आपण मारुतीला पिंपळाच्या पानांची माळ, नारळ आणि काळे उडीद अर्पण केले आणि एक कणकेचा दिवा मोहरीचे तेल घालून मारुतीला अर्पण केला तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असते. आपल्या सर्व इच्छा, मनोकामना देखील पूर्ण होत असतात आणि म्हणून तुम्हाला हा उपाय देखील करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही एक वस्तू पिंपळाच्या झाडाला अर्पण करून आपल्या मनातील सर्व इच्छा, मनोकामना या व्यक्त करायच्या आहेत आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख, संकट, अडचणी दूर व्हाव्यात यासाठी प्रार्थना करायची आहे. जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल
तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.